लाल मिरचीचा हा नाश्ता मला तरी अजिबात आवडत नाही, पण काय करणार, माझ्याजवळ पर्यायच नव्हता. त्यामुळे मला करणं कंपल्सरीच होतं. आता म्हणतातच ना, संसार म्हणजे थोडं बहुत ॲडजस्टमेंट आहेच. आता झालं असं की मग मी कढई ठेवली. सकाळचे 10 वाजले होते. पिलूच्या पप्पाला मी 2 वेळा सांगितलं त्यांना मार्केटमधून हिरवी मिरची घेऊन या, पण ते खूप कामात असल्यामुळे त्यांच्या कामामध्ये हिरवी मिरची आणायचं ते विसरूनच गेले. आणि या आठवड्यात नेमकं झालं असं, गावाकडून भरपूर सारा भाजीपाला आला होता, त्यामुळे हिरवी मिरची काही मला बाजारामध्ये जाऊन घेऊन येणं झालंच नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर मी शेंगदाणे टाकले, जिरं टाकलं, कांदा टाकला आणि त्यानंतर मी पोहे टाकलेले आहेत. लाल मिरची, मीठ आणि हळद टाकून छान असं परतून घेतलं. थोडंसं तेल मात्र जास्त टाकले, कारण की पोहे खमंग लागावे म्हणून. आणि त्यामध्ये फक्त एका इन्ग्रेडियंटने मात्र काम चेंज करून टाकले, माझा गेम चेंज करून टाकला आहे, ते म्हणजे कोथिंबीर. आता कोथिंबीर असल्यामुळे मला थोडंसं छान वाटलं आणि कधीतरी केव्हा तरी असंही करून बघायला हरकत नाही. बऱ्याच जणांना आवडतात लाल मिरचीचे, पण मला आवडत नाहीत. पण आज हिरवी मिरची नव्हती म्हणून मला ट्राय करावे लागले. आता पोहे छान झाले होते, एक वाफ निघाली होती पोह्याची. त्यानंतर मी हे प्लेटमध्ये सर्व केले आणि म्हणतात ना, भूक लागलं की घोडं साळीचंही गवत खाते, असंच झालं होतं. जेव्हा आम्ही हा नाश्ता लाल मिरचीचाच करून पाहिला त्यावेळ खूप छान लागला, खूप टेस्टी लागला. एक वेळा नव्हे तर 2 वेळा आम्ही पोहे घेऊन खाल्ले. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला काळं बटन दिलेलं आहे, ते दाबा, जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होईल. भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.